खूप सुंदर एकविराईच्या पालखीचं गौरव गीत गाणारं हे गीत होतं। आपल्यासाठी एक गर्वाची गोष्ट आहे, चौल आग्राव विभागातील जी एकविराईला जी पालखी जाते त्या पालखीमध्ये पहिला मान आपला तिथे आहे। त्यामुळे चौल आग्रावची पालखी ही एकविराच्या आईच्या इथे सर्वात पहिली पालखी जाते। तरी सर्वेश्वर
खूप सुंदर उत्सव शिडांच्या होळ्यांचा सण आहे आमच्या आपली कोरेवाल्यांचा. वन्स मोर हवा का तुम्हाला? प्रतीक दादा वन्स मोर. एक मिनिट वन्स मोरचा आवाज जरा जोरदार झाला तर वन्स मोर. चला वन्स मोर होऊन जाऊ द्या. निर्मित आकाश Ariya
माहिती आहे का सगळ्या भारतात पालखीला नाचिन गुलाल उरवून सैताची महिन्या नाचो देवुला सागतई पुन्हाने डोंगरान ग पुन्हाने डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान देवुला सागतई पुन्हाने डोंगरान ग पुन्हाने डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान
या गीतासाठी लखमा चौगले साहेब याच्यानंतर महिलांची फरमाईश आहे, जुन्या गाण्याची फरमाईश आहे ती लगेच. Thank you.
तिथे देवी येते आपली. आग्रावकरांचं खरंच नशीब आहे, नशीब लागतं आग्रावला जन्माला यायला, का तिथे माऊली येते. माऊली एक तर कारल्याला येते किंवा आग्रावला येते, म्हणजे कारल्याच्या खालोखाल आग्रावला महत्व आहे. जोरदार टाळ्या आग्रावसाठी. ये बा, चला या त्याने आईचं घेणं घेऊ.
सर्वांना. दादा बसून छकड्यामध्ये, दादा बसून छकड्यामध्ये आमचा आग्राचं कोणी शर्यत जिंकलं अलवाईच्या गावामध्ये. आमचा आग्राचं कोणी शर्यत जिंकलं अलवाईच्या गावामध्ये. कोणी शर्यत जिंकलं शिराच्या होडी, आता आग्राचं कोणी शर्यत जिंकलं शिराच्या होडी. दादा दिसतोय साधा भोळा, दादा दिसतोय साधा भोळा, आय मनात तो दिलवाला. एक विदाई त्याला पसंत झाली, एक विदाई त्याला पसंत झाली. कपाळी लावली होती, दादा कपाळी लावली होती. आमचा आग्राचं कोणी शर्यत जिंकलं शिराच्या होडीमध्ये. 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 आमचा आग्राचं कोणी आयोजकांनी पटकन यायच्या स्टेजवर बक्षीस समारंभ. जोरदार टाळ्या वाजवायच्या. या कार्यक्रमासाठी अतिशय मोलाचं सहकार्य असणारे हे पंकजी शेट्टी, तर्फे हॅलो, यांनी खूप मोठं सहकार्य कोर्रे गावातील सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते हॅलो प्रशांतजी मिसाळ हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान, त्यांचं सुद्धा स्वागत. महिला आमच्या महिला भगिनी सविता पाटील यांचा सन्मान होत आहे. प्रशांतजी मिसाळ म्हणजे जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. जोरदार धन्यवाद प्रशांतजी मिसाळ. त्यानंतर तरुण भगिनी नवनिर्माण सोसायटी मच्छीमार सोसायटीच्या अध्यक्ष चेअरमन मान्य सौ शरयू अधिकारी यांचा सन्मान या व्यासपीठावर होत आहे. त्यांचा व्यासपीठावर सन्मान करण्यासाठी सविता पाटील, योगिता पाटील या दोन भगिनींनी त्यांचा सन्मान करायचा आहे. आणि शरयूचा सन्मान होत असताना आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक युवा चेअरमन म्हणून त्यांची कारकीर्द अतिशय उत्कृष्ट यामध्ये होत आहे. धन्यवाद शरयू. त्यानंतर आग्राव कोळी समाजाचे संपूर्ण आग्राव कोळी समाजाचे अध्यक्ष निकेशजी चोगले याच्या आग्राव गावचे युवा अध्यक्ष संपूर्ण कोळीवाड्याचे एक युवा अध्यक्ष लाभलेले आहेत. एक सुशिक्षित आणि युवा अध्यक्ष या कोळीवाड्याला लाभलेले आहेत. त्यांचा सन्मान बलकवडे आणि जोरदार टाळ्या वाजवायच्या. जोरदार टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर व्यासपीठावर सन्मान होत आहे ते नरेंद्र पाटील चिंचोडी येथील
ते आत्ताच आपल्या ऑर्केस्ट्रापासून जे सूत्रसंचालन करतात त्यांचा सन्मान करण्यासाठी मी जयवंती भगत आणि प्रभावती सरदार या दोन भगिनींना व्यासपीठावर निमंत्रित करतोय. बलकवडे मॅडम या. जयश्री पाटील यांनी या आग्रा गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात हुरहुरीने काम करणारे, नेहमीच तरुणांना लाजवणारे असे कार्य करणारे आणि त्याला एक असं व्यक्तिमत्व की जे प्रत्येक कार्यक्रमामध्ये अतिशय झोकून काम करणारं, आपल्याला झोकून काम करणारं व्यक्तिमत्व विजयजी चोगले तुम्हाला माझा सुद्धा मानाचा मुद्रा. त्यानंतर या आग्राव गावाचे युवकांचे स्फूर्तिस्थान असणारे जी राजू डोळे साहेब यांचा प्रत्येक कार्यक्रमासाठी जे सहकार्य असतं तर त्यांचा या सहकार्याचा विचार त्याचा हे करून ते नेहमी या आग्राव गावामध्ये जर सन्मान करायचा ठरवलं तर हा सन्मानाचाच कार्यक्रम होईल. त्यामुळे व्यासपीठावर जे उपस्थित सर्व जे मान्यवर आहेत त्यांचा सर्वांच्या शर्यतीची परंपरा आग्राव गावाने टिकून ठेवलेली आहे. त्यामुळे आग्राव गावासाठी सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण आता बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. ज्या शर्यती झाल्या त्याचा बक्षीस समारंभ आपण आपल्या समोर सादर करत आहोत. तांडेल आहेत, सॉरी महेश पाटील मालक आहे आणि दिनेश मेस्त्री आणि शैलेश शेट्टी हे तांडेल आहेत. या तिन्ही व्यक्तींनी आपलं बक्षीस घेण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे वसुंधरू या हुडीला महेश पाटील, दिनेश मेस्त्री आणि शैलेश शेट्टी या कमलाकर वर्सोलकर या दोघांनी येऊन आपला 5व्या क्रमांकाचं बक्षीस घेऊन जायचं आहे. राजेंद्र महादेव अधिकारी आणि कमलाकर वर्सोलकर. होळीचं नाव आहे पद्मावती होळीचे मालक राजेंद्र अधिकारी आणि ढोले आणि दीपक पांडे. आपला क्रमांक 5वाला असला तरी या थरार शर्यतीमध्ये आपण भाग घेतला त्याबद्दल आपल्याला आपल्या मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वर्षासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आजचा आलेला 5वा क्रमांक पुढील वर्षी प्रथम क्रमांकाला कसा येईल यासाठी मेहनत केली त्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर 4थ्या क्रमांकाची होडी आहे लक्ष अधिकारी आणि जयेंद्र दत्तात्रय वर्सोलकर तांडेला प्रफुल्ल अधिकारी या तिघांनी व्यासपीठावर यायचं आहे. अभिजित अधिकारी या थरार शर्यतीमध्ये आपण भाग घेतला. आपला 4था क्रमांक आलेला आहे. बक्षीस देतील निकेत चोगले आणि राकेश चोगले अध्यक्ष पूर्वपाडा आणि अध्यक्ष अग्राव कुलवेळा. निकेत चोगले आणि बेस्ट तांडेल म्हणून क्रमांक 70,000 व चषक या शर्यती ज्या शर्यती आपण संपन्न पडल्या या शर्यतीसाठी संपूर्ण सहकार्य करणारे पंकज कोळी शेट्टी हे इथे उपस्थित राहिलेले आहे. आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण शर्यत इथे पाहिली आणि इथे जल्लोष सुद्धा केला, नाचण्याचा सुद्धा आनंद केला. मी पंकज कोळी शेट्टी यांना विनंती करतो की आपलं मनोगत थोडक्यात आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. पंकज शेट्टी. हॅलो चालेल.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपल्या सर्वांची कुलस्वामिनी आई एकविरा देवी ही आपल्या सर्वांच्या वतीनं तिला पवित्र वंदन करून व्यासपीठावर उपस्थित दर्यासागर मित्र मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष गोरखजी डोले, जयवंत सेक्रेटरी जयवंत बागवाले, खजिनदार राजेंद्र डोले आणि त्यांचं सर्व उपाध्यक्ष दीपक पाटील आणि त्यांचं पूर्ण मंडळ आणि उपस्थित आपल्या आग्रह ग्रामस्थांचे कोळीवाड्याचे सर्व महिला बंधू भगिनींनो आणि माझ्या प्रकारच्या प्रेक्षकांनो आणि हिंदीचंदिकांनो, मगाशी असा कार्यक्रम झाला, आवाज कमी साथ लागते आणि त्यांना शक्ती देण्यासाठी ही त्यांचे जे मित्रमंडळ बऱ्यासाठी मित्रमंडळ खरोखरच कार्यरत आहे. मी मनापासून तिचं धन्यवाद देईन की आग्राव गाव माझ्या आजीचा जन्मभूमी आहे. गोमा शेट्टीची या भूमीला कधी नाही विसरणार. बोलण्यासारखं भरपूर काय आहे, पण माझ्या जेव्हा आजीचं नाव घेतो माझं एकदम मन भरून जाते. माझे वडील गजानन गोमा शेट्टी गोळी सध्याचे वैज्ञानिक सध्या कार्यरत आहेत. म्हणजे कोणतंही काम करताना मला लाभ होते त्यांचा आशीर्वाद. तसेच माझे गुरुवर्य प्रदीपजी माईकर स्थानिक लोकाधिकार महासंघाचे सरचिटणीस आहेत. यांचा मला खूप पाठिंबा मिळत असतो आणि नेहमी जो आपण उपक्रम राबवत असताना मी ज्या आस्थापनामध्ये काम करतो ओएनजीसी ती नेहमी आपल्याला सहकार्य करत असते. सहकार्य याच्यासाठी करतो जो काही आपलं उत्पन्न असते ओएनजीसीचं त्याचा काही टक्के ते आपला सोशल ऍक्टिव्हिटी देणं लागते आणि जेव्हा आपण देणं लागते ते आपल्याला ओएनजीसी नेहमी आपल्याला सहकार्य करत असते. या कंपनीला सुद्धा आपण कधी विसरणार नाही. त्यातल्या त्यात मी धन्यवाद देईन की मला जे गोरख डोले आणि जयवंत बागवाले या थोडी त्यांनी त्या लोकांनी त्यांना हाक मारली आणि माझ्याकडे हलकीची त्यांना साथ भेटला ग्रामस्थांसाठी. याच्या पुढेही त्यांनी कधीही गावकऱ्याने हाक मारो मी त्यांना नेहमी साथ देत राहीन. आणि असंच तुम्ही कोणतं कार्य सामाजिक कार्य असू द्या, मेडिकल कार्य असू द्या आणि कोणतं कार्य असू द्या मी तुमच्या गंभीरपणे ते ग्वाही देतो. मी सतत तुमच्या पाठीशी राहीन. एवढंच बोलून मला इथं जे काम करण्याची संधी दिली म्हणून मी आपल्या गावकऱ्यांचा जेणेकरी लागतो इथेच थांबवत माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई आपली आई एका चरणाशी नतमस्तक होऊन आज दर्यासागर मित्रमंडळ घोड्यांची जंगल शर्यती आयोजित करतात. जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय कमिटी तसेच ओएनजीसीकडून आले आपले पंकजी कोळी साहेब त्याचे सन्माननीय व्यासपीठ. पब्लिकने 2 मिनिटं शांत राहावे. उपस्थित आग्रामधील ग्रामस्थ महिला बंधू आणि भगिनींनो, गेली अनेक वर्षापासून आग्रामधून दर्यासागर मित्रमंडळ गेल्या अनेक वर्षापासून शिड्यांच्या होड्यांच्या शर्यती गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवीन वर्षाच्या निमित्ताने ह्या होड्यांच्या शर्यती आयोजित करतात. दांडेल शैलेश नाईक हे इथे उपस्थित आहेत तर त्याने आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे. महेश पाटील, दिनेश मिस्त्री आणि शैलेश शेट्टी याने प्रभाकर त्यानंतर आपला
बक्षीसपात्र उड्या 3 जोरदार टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आपण या शर्यतीमध्ये भाग घेतला. आपला 5वा क्रमांक आला, 6वा क्रमांक आला. भाग घेतला त्याबद्दल मंडळातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद. त्यानंतर बक्षीसपत्र होडी प्रथम 3य क्रमांकाचं बक्षीस देण्यात येईल आणि 3ऱ्या क्रमांकाची जी होडी आहे त्याला बक्षीस दिलं जाईल 30,000 आणि चषक. तर या होडीचं नाव आहे जयवंती. जयवंतीचे मालक आहेत हरिचंद्र रामचंद्र पाटील आणि उर्फ जान पाटील आणि दांडेला आहेत दत्ता जान पाटील. या दोघांनी सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. हरिचंद्र जान पाटील आणि दत्ता जान पाटील. नवनिर्माण मच्छीमार सोसायटीच्या नवतरुण चेअरमन शरयू अधिकारी आणि खजिनदार राजू डोले साहेब यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस देण्याची त्यांना विनंती करतोय. जान पाटील यांना शरयू अधिकारी आणि राजूदादा डोले यांच्या शुभ हस्ते हे बक्षीस देण्यात येईल. सर्वांनी यांचं जोरदार टाळ्याने कौतुक करायचं आहे. जोरदार टाळ्या झाला पाहिजे आग्रामधून. बक्षीस आले. जयवंती होडी ती खलाशी संजित पाटील तसेच दत्ता पाटील दत्ता गजानन पाटील संजित पाटील यांनी सुद्धा यांच्या ग्रुपला आला. आणि जे त्या होडीवर बसलेले खलाशी होते त्यांनी फटाफट लवकर एकेकाने यायचंय आणि आपलं बक्षीस घेऊन जायचंय. जयवंती होडीचे सुद्धा अमोल कोकाटे हे कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर यांची कृपा करावी. जयवंती होडीच्या तांडास रामभाऊ चोगले याचकडून 50 रुपयाचे बक्षीस आलेले आहे. हे बक्षीस देतील अनंत उंटे तांडास. जयवंती होडीच्या तांडास बक्षीस देणार आहेत अनंत उंटे त्यांनी रामभाऊ चोगले यांच्याकडून आलेले आहे. जयवंत होडीचे सुतार अमोल कोकाटे यांना जे बंद बकेट देण्यात येणार आहे जयवंत होडीकडून आणि ते बक्षीस आपले अनंत उंटे. आकाश पाटील बक्षीस समारंभ झाला असेल तर आपण पुढे बक्षीस समारंभ त्यानंतर आपल्याला काही संगीता अनंत उंटे यांच्याकडनं तांडेल यांच्यासाठी
अतुल अधिकारी बक्षीस घेऊन लगेच खाली जायचं आहे. अतुल अधिकारी, रुपेश शेट्टी, महेश भगत, कृष्णा बलकवडे, चला हॅलो, सुजित चुगले, उत्तम शेट्टी, गुरुवेताल, सभी शेट्टी, याने दोन्ही चषक घेऊन जायचं आहे. रामा शेट्टी, हॅलो, बक्षीस घेऊन जायचंय त्यांच्याकडनं. स्पर्धार्थ अनंत बालराम 2 नंबर ओळीवरचे भुसावळ यांना सुद्धा ट्रॉफी नक्की करा. आपण प्रथम क्रमांकाचं बक्षीस इथे आपल्याला देणार आहोत. अक्षय घ्या. हॅलो अध्यक्ष आणि पूर्ण कमिटीने 15 दिवसाची मेहनत घेऊन ही स्पर्धेला कोणतेही गालबोट न लागता अतिशय उत्साहाने आणि यशस्वीरित्या संपन्न पार पडली. त्यामुळे त्यांना शुभेच्छा देऊया. याच तोडीने आणि याच पद्धतीने याच जल्लोषात आपण ही स्पर्धा संपूर्ण करा. त्यानंतर आपण वळतोय आजच्या बक्षीस समारंभाच्या अंतिम टप्प्याकडे आणि आजच्या या स्पर्धेचा प्रथम क्रमांक
सुनेची आमची देण्यात येणार आहे. डेंगा ग्रुप त्यांना सुनेची घोषवाला यांना संगीतानंतर काही संगीतानंतर संघाचा आग्रह करण्यात ट्रॉफी आलेली घोषवाला कोरले ज्यास एक सप्रेम भेट आलेली आहे ती सुद्धा घेऊन जायचं आहे. गणेश